नागपंचमीला नागोबाला नैवेद्य म्हणून लाह्या आणि पुरणाचे दिंडे वाहण्याची आपली सुंदर परंपरा आहे. पण यावेळी बाजारातून लाह्या आणायच्या नाहीत. आज आपण घरच्या ज्वारीपासून अगदी पारंपरिक पद्धतीने फुललेल्या आणि कुरकुरीत ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत. आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ज्वारीपासून या लाह्या तयार होण्याचा क्षण पाहणं म्हणजे खरंच छोटंसं किचन मॅजिक आहे. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सुनंदा किचन मॅजिकमध्ये. उद्या आहे नागपंचमी आणि नागपंचमीसाठी आपल्या घरी बनवणारा हा नैवेद्य माझ्यासाठी खूप खास आहे. सगळ्यात आधी मी घेतली आहे स्वच्छ ज्वारी. ही ज्वारी मी 2 तास पाण्यात भिजू घातलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची स्टेप सुरू होते. आता ही ज्वारी एका चाळणीत चाळून घ्यायची आहे. तिचं सगळं पाणी व्यवस्थित आपल्याला नितळून घ्यायचं आहे. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे अजिबात घाई करायची नाही, करून चालणार नाही. मी ही ज्वारी स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर पसरून घेतलेली आहे आणि फॅनखाली व्यवस्थित वाळून घेतलेली देखील ही आहे. ज्वारीमधील पूर्ण पाणी आपल्याला कोरडी ज्वारी करून घ्यायची, पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कपड्यावर आपल्याला अशी फॅनखाली वाळून घ्यायची आहे. ज्वारी पूर्णपणे कोरडी होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी तिला 2 वेळ दिला आणि ज्वारी छान कोरडी झाल्यावरच पुढचा स्टेपकडे गेले. आता आली खरी गंमत. ज्वारी पूर्ण कोरडी झाल्यावर मी किचनमध्ये आले आणि एक पॅन गरम करून घेतलेला आहे. आता ही आपल्याला छान अशी कोरडी करून घ्यायची आहे. आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे ज्वारी कोरडी झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्या लाह्या तयार करायच्या आणि त्या व्यवस्थित तयार होतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. अशा पद्धतीने ही छान अशी कोरडी झालेली आहे आणि वाळली देखील आहे. पूर्णपणे आपल्याला ओलसर ज्वारी नसावी, चांगली कोरडी वाळलेली असावी. आता मी इकडे एक पॅन घेतलेला आहे. पॅन चांगला गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. गरम करून घेतला. पण इथे एकदम सगळी ज्वारी टाकायची नाही. मी थोडी थोडी ज्वारी पॅनमध्ये घालते. झाकण ठेवले आणि आता सुरू झाला तो आवाज, टक 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 टक. जणू पॅनमध्ये छोटे छोटे मोती फुलत आहे. ज्वारीच्या दाण्याचा एक एक दाणा छान फुलून पांढरा शुभ्र लाह्यामध्ये बनताना पाहणं खरंच खूप सुंदर आहे. झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनटात लाह्या तयार होतात. पण लक्षात ठेवा, गॅस आणि पॅनवर लक्ष ठेवा आणि ज्वारी जळणार नाही याची काळजी घ्या. असं करत मी सगळी ज्वारी छान फुलून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि आता बघा, आपल्या घरच्या ज्वारीपासून तयार झालेला एक छान पांढरा शुभ्र फुललेला आणि कुरकुरीत लाह्या किती सुंदर दिसत आहे ना. बाजारातून आणलेल्या लाह्यापेक्षा आपल्या हाताने आपल्या घरच्या पद्धतीने केलेल्या ह्या लाह्याचं समाधानच वेगळं असतं. आणि नागपंचमीच्या दिवशी या लाह्या नैवेद्याला ठेवताना मनात एक वेगळाच आनंद असतो. नागपंचमी म्हणजे एक सण नाही, ही आपल्या परंपराशी जोडलेली एक सुंदर आठवण आहे. नागोबाला लाह्या आणि पुरणाचे दिंडे अर्पण करण्याची ही परंपरा आपण प्रेमाने जपतो. म्हणून यावर्षी तुम्हीही ज्वारीच्या लाह्या घरी बनवणार आहात तर ही रेसिपी नक्की सेव्ह करून ठेवा. आणि तुमच्या घरात नागपंचमीला लाह्या कशा बनवल्या जातात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका. आणि सुनंदा किचन मॅजिकला सबस्क्राईब करायला देखीलही विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसोबत. नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशाच ह्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.